ते ठीक आहे. ते हा प्रशासकीय हायकोर्ट त्यावर काही सुनावणी आहे, वातावरण तापलेलं आहे. जैन समाज आक्रमक आहे, अगदी हिंसेची भाषा केली जाते. करू द्या ना. तशात आज मराठी एकीकरण समिती मला माहित नाही. बघा, आज तुम्ही सामनाचा अग्रलेख वाचला असेल, त्याच विषयावर आम्ही आमची भूमिका स्पष्ट मांडली. माणसं जगवायची, माणसं जगवायची की कबूतर कुत्री मांजरं जगवायची, हा विचार भूतदयावाल्यांनी केला पाहिजे. या महाराष्ट्रात 700 आत्महत्या शेतकऱ्यांच्या 3 महिन्यात होतात. रेबीजमुळे आणि कुत्रा चावल्यामुळे वर्षाला 2 लाखावर माणसं बाधित होतात, मरण पावतात. तर कोणाकडे लक्ष देणं गरजेचं आहे? माणसांकडे. बाकी हे श्रीमंतांचे खेळ आहेत सगळे. चला. ठीक आहे ना, हा लोकशाहीने त्यांना दिलेला अधिकार आहे आणि मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी लढतो आहे आणि आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी कायम राहिलो. मुंबईत त्यांना धडक द्यावी लागते आहे आणि कोणती आश्वासनं या समाजाला दिलेली देवेंद्र फडणवीस पाळत नाहीत. उलट त्या संघटनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करतात सत्तेच्या माध्यमातून. याच्यामुळे जरांगे पाटील यांना जर संताप आला असेल तर तो योग्य आहे. चला. एकच आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या व्यंगचित्र साप्ताहिकातून आपली परखड भूमिका मतं मांडली, त्या मार्मिकचा आज वर्धापन दिन साजरा होतोय. त्याविषयी काय सांगाल? आज कार्यक्रमही होतोय वर्धापन दिनानिमित्त. तुमच्या समोर जे संजय राऊत उभे आहेत ते त्या मार्मिकचं प्रोडक्ट आहे, उत्पादन आहे. आम्ही सगळे मार्मिक स्कूलचे विद्यार्थी आहोत. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला आधी मार्मिकच्या शाळेमध्ये घातलं, मार्मिकमध्ये आम्हाला कामाला लावलं आणि त्या मार्मिकच्या प्रशिक्षण शाळेतून आम्ही सगळे बाहेर आलो आणि इथपर्यंत पोहोचलो. मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकानं त्या काळामध्ये राज्यकर्त्यांची झोप उडवली, मराठी माणसाला जागं केलं. मराठी माणसाच्या चळवळीची निर्मिती जर कोणी केली असेल तर ती मार्मिक व्यंगचित्र साप्ताहिकाने केली. मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली, लक्षात घ्या. मार्मिकमधून शिवसेना जन्माला आली आणि मार्मिकमधून हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे निर्माण झाले. त्याच्यामुळे त्या मार्मिकचं महाराष्ट्रावर आणि समस्त मराठी माणसावर ऋण आहे आणि त्या मार्मिकचा वर्धापन दिन आहे. आम्ही सगळे त्या वर्धापन दिनाला उपस्थित राहणार आहोत. फोक आख्यान नावाचा एक जबरदस्त सांस्कृतिक कार्यक्रम आज तिथे आम्ही लोकांसाठी दाखवणार आहोत. उद्धवजी येणार आहेत, स्वतः माननीय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित आहोत, आम्ही आहोत. पण मार्मिक हा एक इतिहास आहे आणि तो इतिहास ज्वलंत राहील. चलिए, थैंक यू. बोलिए, क्या है आपको? अरे हो गया, पुराना हो गया वो बात. चलिए. तर कामाख्याला रेडे कापून सरकारला जन्माला आलं असं संजय राऊत यांनी म्हटलंय.